प्रिय विद्यार्थ्यांनो, आज आपण 10th स्टँडर्ड मॅथ्स पार्ट 2 मधील व्हॉल्यूम अँड सरफेस एरिया या पॉईंटमधील एक आउट ऑफ टेक्स्ट बुक एक्झाम्पल पाहणार आहे. सर्वांनी काळजीपूर्वक व्हिडिओ पाहावा. एक्झाम्पल काय बघा, अ सॉलिड आयर्न रेक्टेंगुलर ब्लॉक ऑफ डायमेन्शन्स 4.4 सेंटीमीटर, 2.6 सेंटीमीटर, 1 मीटर. डायमेन्शन्स याचा अर्थ लेंथ, ब्रेथ, हाईट. आता आपल्या सर्वांना एक महत्वाची गोष्ट आहे, एक्झाम्पल रीड करत असताना काळजीपूर्वक रीड करायचं. कारण का बघा, इथं सेंटीमीटर आहे, इथं सेंटीमीटर आहे, इथं काय आहे, मीटर आहे. तर व्हॉल्यूम सरफेस एरिया या टॉपिक मध्ये अभ्यास करताना युनिट सेम असावं, लक्षात ठेवा. ओके, मीटरचा आपण सेंटीमीटर करूया, लक्षात ठेवा. इज कास्ट इनटू अ hollow cylindrical pipe of internal radius 30 centimeter and thickness 5 centimeter. Find the length of pipe. एक्झाम्पल खूप इझी आहे, लक्ष द्या. सॉलिड आयर्न रेक्टेंगुलर ब्लॉक, डायमेन्शन्स म्हणजे हे लेंथ, ब्रेथ, हाईट. याचा अर्थ हा क्युबॉइडल शेप आयर्न ब्लॉक आहे. काय आहे? क्युबॉइडल शेप आयर्न ब्लॉक आहे. मग थोडं हे काम करूया, लिहूया लगेच. For cuboidal shape iron block, length किती आहे? Length equal to 4.4 centimeter. Second काय असणार? Breadth b equal to 2.6 centimeter. Height is equal to 1 meter, means 100 centimeter. कन्वर्ट केली बघा. आता हा क्युबॉइडल जो आयर्न ब्लॉक आहे तो मेल्ट केलाय, कास्ट मेल्ट केलाय, काय हॉलो सिलेंड्रिकल पाईप बनवलेली. आता शांत लक्ष द्या, डायग्राम कडे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर होईल. आता बघा, सिलेंड्रिकल पाईप सिलेंडर टाइप आहे. या साईडला सर्क्युलर पार्ट असतो, या साईडला तो सर्क्युलर पार्ट असतो, सेम रेडियस. ओके, आता हा कसा आहे, पोकल आहे. याचा अर्थ काय, लक्ष द्या. हा एवढाच भाग भरीव आहे असा, हा आणि हा वरचा काय आहे, सॉलिड आहे, नाही एवढाच. आणि हा मधला भाग पोकळ आहे. ओके, आता काय सांगितलं बघा, हॉलो सिलेंड्रिकल पाईप. तर तुम्ही लिहू शकतो इथे लगेच. फॉर हॉलो म्हणजे पोकळ सिलेंड्रिकल पाईप. बघा बघा काय म्हणले, इंटरनल रेडियस 30 सेंटीमीटर. याचा अर्थ काय बघा, हा सेंटर आहे समजा, तर इथून जी ही रेडियस आहे, ठीक आहे, ते 30 सेंटीमीटर आहे. इथून ही 30 सेंटीमीटर आहे. ओके, लिहूया. इंटरनल रेडियस किती आहे, आपण आर घेऊया, 30 सेंटीमीटर. पुढे काय म्हणले बघा, थिकनेस 5 सेंटीमीटर, म्हणजे ही जी जाडी आहे ती किती आहे, 5 सेंटीमीटर आहे. लिहूया, इथून हे इथं ही किती आहे, 5 सेंटीमीटर. थिकनेस 5 सेंटीमीटर. आता आपण काय करूया, इंटरनल रेडियस काढली इथून इथपर्यंत. तर याचं आउटर रेडियस, आउटर रेडियस किती होईल, 30 प्लस 5. therefore outer radius काय होणार, कॅपिटल आर घेऊया, 30 प्लस 5 किती होईल, 35 सेंटीमीटर. ठीक आहे. आता काय नाही बघा, हा आयर्न ब्लॉक मेल्ट केलाय आणि ही पाईप बनवलेली आहे. याचा अर्थ ह्या दोघांचा जो व्हॉल्यूम आहे तो सेम असणार. ठीक आहे, म्हणजे काय बघा, लक्ष द्या, शांत डोक्यानं काय करायचं, व्हॉल्यूम ऑफ, कन्सेप्ट काय बघा, व्हॉल्यूम ऑफ सॉलिड क्युबॉइडल आयर्न ब्लॉक याचा व्हॉल्यूम इज इक्वल टू, बघा हा एवढाच भाग आहे. याचा अर्थ ही आउटर रेडियस घेऊन जो सिलेंडर तयार होतोय
त्यातून इनर रॅडियस घेऊन जो सिलेंडर तयार होतोय त्या दोघांची सबट्रॅक्शन केली, यातून हे वर सबट्रॅक्ट केलं तुमचं हा आपोआप काय राहतो व्हॉल्यूम ऑफ आयन राहतो. ठीक आहे, हे काय लिहायचं बघा मला, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर म्हणजे हा जो सिलेंडर आहे आउटर एलिमेंट हा बाहेरचा जो सिलेंडर दिसतोय त्याचा व्हॉल्यूम, व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर having outer radius किती आहे मानो r किती 35 सेंटीमीटर. आपला हाईट माहित नाही, लेंथ म्हणजेच हाईट, काय विचारलं लेंथ ऑफ पाईप विचारले म्हणजेच याची हाईट असते. लिहिया हाईट इक्वल टू h लिहिया. बघा हे आपल्याला फाइंड करायचं आहे r आणि हाईट आहे लिहिया हाईट इक्वल टू h माइनस काय करायचं बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हॅव्हिंग आउटर रेडियस 35 h इक्वल टू आपल्याला माहित नाही ते काढायचं. म्हणजे काय करायचं व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर having inner radius having inner radius r equal to 30 centimeter and height equal to h. आता सॉल्व करूया. व्हॉल्यूम ऑफ क्यूबॉइड काय असतो लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाईट. आता या साइड लिहिले भारत बघा लेंथ इनटू ब्रेथ इनटू हाईट इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर काय असतो पाय आर स्क्वेअर एच. काय असतो पाय आर स्क्वेअर एच. आता बघा पाय लिहिलं इथं आर कसं घ्यायचं आहे कॅपिटल घ्यायचं आहे आर स्क्वेअर आणि एच स्मॉल मायनस काय ना व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर हॅव्हिंग इनर रेडियस आर means pi small r square h. ठीक आहे. आता यात एक काम करूया आपण बघा व्हॅल्यू पुट करत असताना इथं बघा पाय आणि h सेम असेल पाय आणि h सेमच आहे की नाही. मग काय होईल l ची व्हॅल्यू बघा ठेवू इकडं l किती आहे 4.4 सेंटीमीटर इनटू b किती बघा 2.6 सेंटीमीटर h 100 सेंटीमीटर इज इक्वल टू पाय आणि मी h कॉमन घेतो का पाय h कॉमन घेतलं r स्क्वेअर मायनस स्मॉल r स्क्वेअर. आता हे हायेस्ट लिहिलं 4.4 into 2.6 into 100. Value of pi is 22/7. Value of h we have to find. h find करायचं आहे. r square means capital R 35 square minus 30 square. ठीक आहे. हे आपण यासाठी घेऊ शकतोय पण एक गोष्ट महत्त्वाची आहे हे सॉल्व करूया 22/7 into h 35 square 5 square 25 3 चा पुढे नंबर 4 असतो 3 into 4 12 30 square is 900. ही सबट्रॅक्शन करायची. ठीक आहे मला कलर साइड ना आता मी त्यासाठी लिहितोय आता पुसतोय बघा बघा 4.4 into 2.6 into 100 equal to 22/7 into h subtraction बघा 1225 minus 900 याचा अर्थ बघा 325 बघा 9 3 12 होता तर 25 वर्ष आहे हे या साइडला into 2.6 into 100 7 खाली येते वरती आलं 22 आणि 325 खाली गेलं हा 22 into 325 equal to h. ओके. आता तुम्ही भरपूर प्रकार करू शकता सॉल्व करताना. ठीक आहे. आता बघा मी असं करतो इथं दोन झिरो आहेत बघा
इथे एक पॉईंट हा एक पॉईंट दोन पॉईंट दोन झिरो कट करूया म्हणजे काय होईल 44 हे 26 डॅश 100 गेला हे 7 अपॉन 22 इंटू 325 इक्वल टू एच. आता हळू हा 22 एके 22 22 दोन्ही 47 ओके. आता विषम संख्या 26 13 दोन्ही 26 होतं. आता 13 भागात जाईल असं वाटतंय ना 13 दोन्ही 26 बघा 13 एके 13 13 त्रिक 39 होतं 13 दोन्ही 26 26 आणि 6 32 कुठून घेतले वरचे 5 तरी 5 65 ओके. आता बघा 25 आहे आता काही भाग जात नाही वरचा गुणाकार करूया आणि 25 डिवाइड करूया हा बेनी 4 4 ते 28 28 डिवाइड बाय 25 इक्वल टू एच. हे डिवाइड करूया बघा 28 ला 25 डिवाइड करायचं आहे ते 0 घेतो पहिलाच 25 1 जा 25 28 minus 25 3 हा पॉइंट वर दिले हा 0 खाली घेऊया 25 1 जा 25 25 ते 25 30 minus 25 5 हा 0 घेतला 25 दोन्ही 50 याचा अर्थ काय मिळाला बघा बाळांनो हे काय मिळालं 1.12 सेंटीमीटर हे एच मिळालं that is length of pipe equal to h equal to 1.12 सेंटीमीटर. सर्वांना समजलं का बघा ओके.